आजची आपली रेसिपी आहे चटपटी आलू चाट. कसं बनवायचं चला बघूया. ह्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. साल काढून आता आपण बटाटे किसून घेऊया. बटाटे किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरपूड घालून आपण ते सगळं मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे आणि ते मिक्स करून त्याच्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत. आता तव्यावरती पॅन ठेवूया आणि बनवलेल्या टिक्की दोन्ही साईडने चांगल्या आपण खरपूस होईपर्यंत छान अशा भाजून घेऊयात. छान अशा खरपूस भाजून झाल्यानंतर त्या आपण थोडा वेळ बाजूला काढूया. त्याच्यानंतर परत पॅनमध्ये तेल घेऊन ह्या टिक्की आपण परत पॅनमध्ये ठेवूया आणि त्याला आपण स्मॅशरने थोड्याशा स्मॅश करून 1-2 मिनटं तव्यामध्ये ठेवूया. त्याच्यामुळे टिक्की आपल्या छान अशा कुरकुरीत होतील. दोन्ही साईडने थोडा वेळ आपण परत एकदा मंद आचेवरती भाजून घेऊयात. इकडे हिरवी चटणी, चिंचगुळाची आंबट चटणी, त्याच्यानंतर दह्यामध्ये मी लाल तिखट आणि चाट मसाला घातलेला आहे. त्याच्यानंतर आपली बारीक शेव, तिखट डाळ, कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण छान अशी प्लेटिंग करून घेऊया. प्लेटमध्ये आधी आपण टिक्की ठेवूया. टिक्कीवरती आपलं जे चाट मसाला आणि लाल तिखट घातलेलं दही आहे ते दही घालून घेऊया. त्याच्यावरती मग आपण ॲड करूया आपली हिरवी चटणी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करूया चिंचगुळाची गोड चटणी. जसं तुम्हाला तिखट आणि गोड हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही चटणी ॲडजस्ट करू शकता. मग त्याच्यात घालूया कांदा, टमॅटो, तिखट डाळ, बारीक शेव आणि शेवटी आपण ॲड करूया कोथिंबीर. आणि अशा प्रकारे आपली तयार आहे छान आलू टिक्की चाटची रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.